अतिथींच्या आगमनाने गहिवरलेले सेवा सदन तुमच्या उपस्थितीने प्रसन्न करावे हे वातावरण. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन तुमच्या उपस्थितीने प्रसन्न करावे हे वातावरण. स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर आयोजित स्वास्थ्य हार्दिक मेळावा 2026 प्रस्तुत दिल की नजर से या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. मी सौ अश्विनी धर्माधिकारी. मी डॉक्टर सलमा सय्यद आपल्या सर्वांचे स्वास्थ्य परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करते या सांकेतिक मैत्रीत दिल की नजर से. या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला आरोग्यपूर्ण जीवनशैली, तणावमुक्त जीवन जगण्याचे व्यवस्थापन व निरोगी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र, हृदय आणि मेंदूला ताजेतवाने ठेवणारे संगीतातून शिकूया भाषा हृदयाची या उत्तम सांगड घातलेला हा एक अनोखा नाविन्यपूर्ण सांगीतिक प्रबोधनपर कार्यक्रम स्वास्थ्य हार्दिक मेळावा 2026 दिल की नजर से फक्त आपल्यासाठी. हृदयविकार हा फक्त वृद्धांपुरता आता मर्यादित राहिला नाही हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. सो आता तरुणांमध्ये सुद्धा याचं मोठ्या प्रमाणात प्रमाण दिसून येतं की हृदयविकार किंवा त्रास होतो. सो या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर अभिजित सर आणि अभिजित पाठक सर आणि प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर पौर्णिमा गौरी मॅडम. आणि या सांगीतिक मैफिलीमध्ये त्यांना साथ देणार आहे डॉक्टर अनुराधा गोपटे मॅडम आणि निखिलजी महामुनी सर. या सगळ्यांच्या साथीने आणि संगीतातून शिकूया आज ही भाषा हृदयाची दिल की नजर से. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आजच्या प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर पौर्णिमा गौरी मॅडम यांनी भूषवावे अशी स्वास्थ्य परिवारातर्फे मी विनंती करते. नितीन सर आणि प्रद्युम्न सर प्लीज स्टेजवर या. परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, सत्काराच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा. सो मी अभिजित पाठक सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पौर्णिमाजी गौरी मॅडम यांचा परिचय करून द्यावा. तसेच श्री डॉक्टर रेणुका पाठक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पौर्णिमा मॅडमचा सन्मान करावा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाचे आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर पौर्णिमा गौरी. यांनी MBBS आणि MD हे BJ मेडिकल कॉलेजमधून केलेलं आहे. त्यांनी DNP न्यूरोलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलेलं आहे.
आणि न्यूरोलॉजीची प्रॅक्टिस करता करताच माइंड आणि ब्रेन यांच्यामधलं कनेक्शन कसं सुधारावं याच्याबद्दल काम करणारे जे अतिशय मोजके लोक आहेत भारतामध्ये, त्या मोजक्या लोकांपैकी त्या एक आहेत. 2019पासनं निश ॲडव्होकसी फाउंडेशन नावाची संस्था त्यांनी सुरू केलेली आहे. आणि माइंड आणि ब्रेन ह्यांच्यातलं कनेक्शन कसं असतं आणि ते कनेक्शन्स मजबूत कसं राहावं, बळकट कसं करावं याबाबत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांचं मी स्वास्थ्य हॉस्पिटल परिवारातर्फे स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार करतो. धन्यवाद. तसेच डॉक्टर अभिजित पाठक सरांना विनंती करते की त्यांनी निखिलजी सरांचा सन्मान करावा. एक तालवाद्य वादक ते संगीतकार या जवळजवळ 18 वर्षाच्या सांगीतिक प्रवासात अनेक वाद्यांचे आत्मसात करून हुकमत मिळवत अनेक जिंगल्स, सीडीज, अल्बम्स, शीर्षक गीते, चित्रपटांची गाणी आणि संगीतकार म्हणून काम करताना आशा भोसले, सोनू निगम, अनुराधा पौडवाल, जावेद अली, विशाल ददलानी, अनूप जलोटा, महालक्ष्मी अय्यर, देवकी पंडित अशा दिग्गजांबरोबर विश्वविख्यात कलाकारांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्याशिवाय श्रीनिवास खळे, प्यारेलाल शर्मा, इनॉक डॅनियल्स यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर प्रत्यक्ष काम, सहवास आणि मार्गदर्शन सुद्धा लाभलेलं आहे. नव्या पिढीचे आघाडीचे गायक संगीतकार म्हणून निखिल महामून सर्वदूर परिचित आहेत. असे दिग्गज कलाकार आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. त्याचबरोबर नव्या काव्यरचनांना, नव्या सुरवटींना बोलकं करत शब्दसुरांच्या माध्यमातून संवाद साधणारा आरव पुणे निर्मित मी गातो माझे गाणे हा संपूर्णपणे नव्या गीत संगीताने नटलेला सांगीतिक कार्यक्रम निखिल सर हे जगभरातील रसिकापर्यंत पोचवत असतात. अजून एक यांची ओळख म्हणजे त्यांचं नगरशी घट्ट नातं आहे. त्यांचे वडील इथेच होते आणि त्याच्यामुळे नगरबद्दल त्यांना जास्ती जिव्हाळा आहे. तर असं मी त्यांचं स्वागत करते. निखिल महामून संगीतकार आणि गायक कलाकार आहेत डॉक्टर सौ अनुराधा गोपटे मॅडम. मॅडम ॲक्च्युली गायनेकोलॉजिस्ट आहेत, म्हणजे खरं तर माझ्यासारख्या गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी गाण्याची आवड जोपासली आहे. त्या उत्तरादय केळकर यांच्याकडे 4 वर्ष सुगम संगीतसुद्धा शिकल्या आहेत आणि गेली 3 वर्ष ते निखिल महामुनी सरांबरोबर आरव या संस्थेच्या सभासद आहेत. नाम रंगीरंगिनी व रंग मैफिलीचा या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्या सहभागी होत्या. तर ह्या आज आपल्या गायक म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत, तर त्यांचा मी सत्कार करायला सांगते. मॅडमनी अनुराधा मॅडमचा परिचय करूनच दिला आहे. मी डॉक्टर पारे सर यांना विनंती करते की त्यांनी येऊन मॅडमचा सत्कार करा. आपण ही योजना स्वास्थ्य हॉस्पिटलच्या रुग्णांसाठी सुरू केली. या योजनेमध्ये सवलतीच्या दरात हृदयासंबंधी तपासण्या नाममात्र शुल्कात केल्या जातात. याचा लाभ आजतागायत अनेक रुग्णांनी घेतला आहे. तरीही या योजनेसंदर्भात अधिक माहितीकरिता रजिस्ट्रेशन डेस्कवर चौकशी करू शकता. आपल्या सर्वांना ही नम्र विनंती आहे, जर कोणाला डॉक्टर अभिजित पाठक सर
किंवा डॉक्टर पौर्णिमा गौरी मॅडम यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी हॉलमधील स्वास्थ्य प्रतिनिधींना लिहून द्यावे किंवा आमचे स्वास्थ्य प्रतिनिधी तुम्हाला प्रश्न लिहून देण्यास मदत करतील. आता आपण सर्व ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या सांगीतिक प्रबोधनपर स्वास्थ्य हार्दिक मेळावा प्रस्तुत दिल की नजर से या कार्यक्रमाकडे वळूया. मी अभिजित सरांना आणि पौर्णिमा मॅडमला यापुढे कार्यक्रमाची सूत्रे सुपूर्द करते. धन्यवाद. स्लोगन पण लिहिली आहे, नको दंड नको शिक्षा, निरोगी हृदय हीच अपेक्षा. काहीच नसताना मला एकदम त्यावेळेस झाला होता. मी उभा राहू शकत नव्हते, बोलत नव्हते, पण मला डॉक्टरच्यामुळे मला आज मी या ठिकाणी आलेले आहे आणि मला त्याचे खूप धन्यवाद मी डॉक्टरला देत आहे अशी माझी पूर्ण इच्छा आहे. एकंदरीत नावाचं इतकं महत्व आहे. स्वास्थ्य हॉस्पिटल, स्वास्थ्याचं तर सगळं आहे, बाकी काही नाही. दिल की नजर से कार्यक्रमाचा शीर्षक आहे दिल की नजर से. मला यातनं एक सांगायचं आहे की या सेवेतून सरांनी बऱ्याच लोकांना जीवनदान दिलेलं आहे. त्यांची सेवा आणि त्यांच्या सेवा करीत असताना त्यांच्या हाताखाली जे कामगार आहेत, जे लोक आहेत, त्यांची सेवा सुद्धा विचारात घेण्यासारखी आहे. हे नगर जिल्ह्यातील एक अतिउत्कृष्ट अशी सेवा प्रदान करणारं हॉस्पिटल आहे, ज्याची जाणीव सर्वांनाच आहे आणि सरांनी बऱ्याच जणांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढलेलं आहे. सरांची आम्ही किती जरी काही कौतुक केलं आणि काही केलं तरी सरांच्या ह्याच्यातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. हे दिवशी त्यांचे ते झेंडावंदन करून पहिला तो कार्यक्रम त्यांच्या हॉस्पिटलला पार पडतो. या कार्यक्रमाचे संचालन करणार आहे डॉक्टर अभिजित पाटील, आपले कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, आणि डॉक्टर पौर्णिमा गौरी, पुण्याच्या सुप्रसिद्ध विभागातील. आजचे गायक कलाकार आहेत पुण्याचे प्रख्यात गायक व संगीतकार निखिल महामंत्री आणि त्यांचे साथ देणार आहेत डॉक्टर अनुला डाबे. स्वास्थ्य मेळाव्याच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आपल्यासमोर सादर केला जात आहे. पुन्हा एकदा नम्र विनंती, कृपया आपले मोबाईल फोन सायलेंट तर्फे हार्दिक स्वागत. आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे महत्त्वाचा आपला अवयव आहे ज्याचं नाव आहे हृदय किंवा दिल. आपण या एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये गप्पा मारणार आहोत. हृदयाबद्दल गप्पा, हृदयाच्या स्वास्थ्याबद्दल गप्पा आणि थोडंसं मानसिक स्वास्थ्याबद्दल सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. आणि नुसत्या गप्पा नाही मारणार तर साथ आहे आपल्याला संगीताची, गाण्यांची. आणि ही अशी गाणी आहेत, ही निवडलेली गाणी आहेत, त्याच्यामध्ये कवींनी, गायकांनी, संगीतकारांनी आपली मतं, आपले विचार मांडलेले आहेत या गाण्यांच्या द्वारे. त्यामुळे ही तुम्ही बरेचदा ऐकलेली गाणी असणार आहेत, पण आज एका वेगळ्या दृष्टिकोनातून ही ऐकायची आहे आणि याचा अर्थ आपल्या स्वास्थ्याशी कसा आहे याच्यावर विचार सुद्धा करायचा आहे. आणि मग ही गाणी नंतर सुद्धा तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला आमची आठवण यावी, या सगळ्या गप्पांची आठवण यावी, या हेतूने या कार्यक्रमाचं आपण डिझाईन केलेलं आहे. तर हृदय हे किती महत्त्वाचं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हृदय हा अवयव असा आहे की तो जर बंद पडला तर मृत्यूच होतो डायरेक्ट. म्हणजे मग एकदा हृदयावर परिणाम झाला की सगळंच संपतं की हो. त्यामुळे हृदयाची काळजी घ्यायला आपल्याला सगळ्यांनाच यायला पाहिजे, आपल्याला सगळ्यांनाच कळायला पाहिजे की कशी आपल्या हृदयाची काळजी घ्यायची. आणि त्याच्यासाठी आजार होण्याची वाट सुद्धा बघायची गरज नाही, आधीच आपल्याला कळलं पाहिजे की काळजी कशी घ्यायची हृदयाची. आणि ह्याच आपण गप्पा करणार आहोत. आज आपण गप्पा मारणार आहोत, थोडंसं दिल से दिल तक बातें होंगी. आणि मग आपण बघणार आहोत की हृदयाचं म्हणणं तरी काय आहे. आणि आइए देखते हैं दिल की नजर से. Let's go.
करण्याबद्दल आपण टाळ्याचा पुन्हा एकदा प्रतिसाद देऊया. हृदय म्हणजे आपल्या शरीराचा केंद्रबिंदू. जसं शेतामध्ये मोटर असते ना, मोटर काय करते की विहिरीतलं पाणी खेचते आणि शेतातल्या सगळ्या भागांना पाणी पोचवते. तसं हे हृदय काम करतं. हृदय म्हणजे शरीरातली मोटरच जणू. दर दिवशी आपलं हृदय साधारणतः 1,00,000 वेळा धडधडतं आणि त्या धडधडीमुळे शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी रक्त पुरवठा हा केला जातो. हे हृदयाचं काम. मग हृदयाचे आजार कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात बरं? हृदयाचे आजार 3 प्रकारचे असतात. पहिलं म्हणजे कंजेनायटल हार्ट डिसीज, म्हणजे जन्मजात हृदयविकार, की हृदयामध्ये छिद्र असणे किंवा हृदयामधून ज्या रक्तवाहिन्या निघतात त्याच्यामध्ये काही कनेक्शन्स असणे, याला जन्मजात हृदयविकार म्हणतात. दुसऱ्या प्रकारचे आजार म्हणजे हृदयाच्या झडपांचे आजार, ज्याला आम्ही शास्त्रीय भाषेत रुमॅटिक हार्ट डिसीज असं म्हणतो. आणि तिसरे म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारे आजार, ह्याला आम्ही इस्केमिक हार्ट डिसीज म्हणतो. आणि आपण आज ह्याच इस्केमिक हार्ट डिसीज बद्दल जास्त बोलणार आहोत, कारण ह्याचं प्रमाण समाजामध्ये भयानक वाढतंय. म्हणजे दिवसागणिक इस्केमिक हार्ट डिसीजचे पेशंट हे दिवसागणिक वाढत आहेत. हा हृदयविकार कोणाला होऊ शकतो? अहो, ज्याला हृदय आहे त्याच माणसाला हृदयविकार होणार. ज्याला हृदय नाही त्याला कसं काय हृदयविकार होईल? पण चेष्टेचा भाग सोडतो. हृदयविकार हा कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनीच हृदयविकारासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. मग हृदयविकार झाला हे ओळखायचं कसं? समजा चालताना तुम्हाला दम लागायला लागला, जिने चढताना दम लागायला लागला, चढावर चालताना छातीत दुखायला लागलं, जबड्यामध्ये दुखायला लागलं, डाव्या हातामध्ये दुखायला लागलं, तर आपल्याला हृदयविकार आहे, आपल्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय हे लक्षात येते. त्यामुळे अशी जर सिम्पटम्स दिसले, असे जर काही कोणाला त्रास होत असला तर त्यांनी हे ओळखलं पाहिजे की आपल्याला हृदयविकार बहुतेक झालेला दिसतोय रे बाबा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा ही टिपिकल लक्षणं अजिबात दिसत नाही. स्त्रियांमध्ये फक्त खांदे दुखणे किंवा पाठ दुखणे यासारखेच आजार किंवा यासारखे लक्षणं ही बऱ्याच वेळा दिसतात. आणि त्यामुळे स्त्रियांमधला हृदयविकार हा त्यांना स्वतःला सुद्धा बऱ्याच वेळा लवकर कळून येते. सगळ्यात डेंजरस म्हणजे काय की ज्या ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा डायबिटीस आहे अशा व्यक्तींना मात्र हृदयविकाराचा झटका आला तरी सुद्धा कधी कधी लक्षणं जाणवत नाही. असं का होतं? कारण डायबिटीस मध्ये हृदयापासून ज्या नर्व्स मेंदूकडे चाललेल्या असतात त्या नर्व्स सुद्धा डॅमेज झालेल्या असतात हो. आणि त्या नर्व्स डॅमेज झालेल्या असल्यामुळे त्या संवेदना वाहून नेल्या जात नाही आणि छातीत दुखण्याच्या संवेदना त्या रुग्णाला नकळतच त्याला हार्ट अटॅक येतो. त्यामुळे डायबिटीस ज्यांना ज्यांना आहे त्यांनी मात्र हृदयविकाराच्या संदर्भात खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं छातीत दुखतोय, मळमळ होते, दम लागतोय, जबडा दुखतोय आणि खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय, मग करायचं काय? करायचं हे की ताबडतोब अशा रुग्णालयांमध्ये जा की जिथे तुमचं पल्स, ब्लड प्रेशर, ECG ह्या 3 गोष्टी तरी व्यवस्थित तपासल्या जाऊ शकतील. हे लवकर लवकर का जायचं तिथे? कारण जेवढ्या लवकर तुम्ही तिथे जाल तेवढ्या लवकर तुमचा हृदयविकार समजेल आणि तुम्हाला त्याच्यावर ट्रीटमेंट घेता येईल. कारण जसं आपण नेहमी समाजामध्ये म्हणतो ना, टाइम इज मनी. जेवढा तुम्ही वेळ वाचाल तेवढे तुमचे पैसे वाचतील. तसं आम्ही म्हणतो की टाइम इज मसल. म्हणजे वेळ म्हणजे स्नायू आहे. कुठला स्नायू? हृदयाचा स्नायू. तुम्ही जेवढ्या लवकर रुग्णालयात पोचाल तेवढ्या लवकर तुमची ट्रीटमेंट सुरू होईल. जेवढ्या लवकर तुमची ट्रीटमेंट सुरू होईल तेवढ्या लवकर तुमच्या हृदयाचा स्नायू हा वाचेल. पर्यायाने हृदय बळकट राहील.
हृदय फेल होणार नाही आणि त्याच्या नंतरची कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. त्यामुळे ह्या गोल्डन आवरमध्ये म्हणजे पहिल्या 1 ते 2 तासामध्ये सिम्पटम सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाणं हे खूप गरजेचं आहे. पण हे दरवेळेला असं घडतं का हो? हे दरवेळेला असं घडत नाही. बऱ्याच वेळा पेशंट्सना सिम्पटम्स कळत नाहीत, आपल्याला त्रास होतो हे लक्षात येत नाही आणि मग ते खूप उशिरा रुग्णालयात पोचतात. रुग्णालयात पोचताच त्यांच्या हृदयविकाराचा झटका तीव्र होतो, हृदय बंद पडतं. हृदय बंद पडलं तर पर्यायाने हार्ट फेल झालं तर त्याचं पर्यवसान मृत्यूमध्ये होतं. जर असा समाजामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबावर पर्यायाने समाजावरती खूप मोठा आघात होतो. म्हणजे अशीच कुठली सिच्युएशन सुरू होते की भातुकलीच्या खेळामधला डाव जणू काही अर्ध्यावरतीच मोडला, अशी सिच्युएशन सुरू होते. ऐकू येते सगळ्यांना व्यवस्थित? डबल आवाज. तर इमर्जन्सी कधी पूर्वसूचना सांगून येत नाही, अचानकच ती घडते आणि मग आपण एक आपल्या आयुष्यासाठी जे प्लॅनिंग केलेलं असतं त्याच्यामध्ये खंड येतो आणि सगळाच गाव आपला गडबडतो, आपली गणितं गडबडतात. तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्या भावनांचा पण अतिशय मोठा रोल आहे. आपल्या भावना अतिशय महत्त्वाच्या आहेत. पूर्वी आपण सिनेमांमध्ये बघायचो, अजूनही कधी कधी असे ते सीन दाखवतात की त्या मुलीच्या वडिलांच्या समोर काहीतरी खूप टेन्शन झालं आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक येतो आणि ते तिथेच कोसळतात. किंवा असे सीन्स असतात की एकदम एक आर्थिक वादळ येतं आणि तो फिल्ममधला कुठचा तरी मेल कॅरेक्टर असतो
जो अचानक त्याला ताण येतो आणि तो क्रॅश होऊन तिथेच सिनेमामध्ये करतो. आपल्याला वाटायचं की काय हे ओव्हर ॲक्टिंग करतायत की काय, हे असं कधी घडतं का आयुष्यात. पण आता रिसर्च सांगतो आपल्याला की खरंच असे सिंड्रोम्स असतात. ह्याला स्ट्रेस मायोपॅथी किंवा स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी किंवा टाकोत्सुबू सिंड्रोम असं म्हणतात. ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे खरोखर जेव्हा आपल्या सिस्टमवर अतिशय मोठं भावनिक वादळ येतं किंवा अतिशय मोठा शारीरिक तणाव येतो तेव्हा या हार्टवर परिणाम होतो आणि अचानक ते हार्ट आपलं हृदय काम करू शकत नाही. त्याला ती तेवढं सगळं भावनिक स्ट्रेस किंवा तेवढा सगळा शारीरिक स्ट्रेस पेलवत नाही आणि मग ते अचानक बंद पडून त्या पेशंटला हे ब्रोकन हार्ट सिंड्रोम किंवा टाकोत्सुबू कार्डिओमायोपॅथी होऊ शकते. त्यामुळे मंडळी भावना ह्या आहेत महत्त्वाच्या. आपल्या हृदयाच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा भावना ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि भावनिक मेंदू, वैचारिक मेंदू याचं नातं हार्टशी, आपल्या हृदयाशी अगदी जवळचं आहे. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम नावाची जी नर्वस सिस्टमचा जो भाग आहे, मज्जासंस्थेचा जो भाग आहे, तो भावनिक मेंदूपासनं आपल्या हृदयाच्या धडधडीशी एकदम जुळलेल्या आहे, नर्व्सनी कनेक्टेड आहे आणि आपल्या श्वासोश्वासाशी सुद्धा कनेक्टेड आहे. पुढच्या वेळेस जेव्हा राग येईल ना तेव्हा पटकन बघा श्वास कसा चालू आहे ते. आपल्या लक्षात येतं की कधी कधी श्वास खूप कमी चालू असतो किंवा खूप जलद गतीने चालू असतो. तर भावनिक मेंदूचं नातं श्वासाशी आणि हृदयाशी खूप जवळचं आहे. आणि आनंदी तर आपल्याला सगळ्यांनाच राहायचं असतं. आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं की आनंद हवा, खुशी हवी, समाधान हवं. पण आपल्या मेंदूमध्ये नुसत्याच आनंदाचे ॲप्स नाही आहेत, हॅपी मोड नाही आहे मेंदूमध्ये. मेंदूमध्ये बाकीच्या भावनांची ॲप्स आहेत. सुख, समाधान, तृप्ती, आनंद तर आहेच, पण राग, दुःख आणि टेन्शनचे पण ॲप्स आपल्या मेंदूमध्ये आहेत. आणि नुसताच राग नाही, कधी कधी संताप आणि क्रोध पण येतो. नुसतंच इरिटेशन नाही, कधी कधी साधं बरं वाटतं आणि कधी कधी अतिशय आनंद होतो. त्यामुळे प्रत्येक भावनेच्या अनेक छटा याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे हर एक फिलिंग जरुरी होत आहे. म्हणजे भावनेचे सगळ्याच भावनांचे ॲप्स, फोनमध्ये कसे ॲप्स असतात तसे मेंदूमध्ये सुद्धा ह्या सगळ्या भावनांचे ॲप्स आहेत. आणि काहीतरी कारणासाठी निसर्गाने ह्या सगळ्या भावना आपल्याला दिलेल्या आहेत. जसं की दुःख, जसं की राग, जसं की चिंता आणि जसं की शरम. तर ह्या 4 भावना डिफिकल्ट इमोशन्स म्हणतो आपण. आपल्याला अवघड जातात त्या मॅनेज करायला. कधी शाळेत बसून आपल्याला शिकवलं नाही की राग आला की बाळा असं करायचं बरं का, दुःख झालं की तसं करायचं बरं का. तर आपल्याला ट्रेनिंग नाही मिळालं कधी या भावना मॅनेज कशा करायच्या त्या. पण आपण अजूनही शिकू शकतो. शिकायला कधी कुठच्या वयाची गरज नसते. आणि प्रेम ही एक भावना, याला सुद्धा मी डिफिकल्ट इमोशनमध्येच धरते, कारण याची चर्चा नाही होत कुठे की प्रेम किती वाटलं पाहिजे, कोणाबद्दल वाटलं पाहिजे. आणि मग कधी कधी या डिफिकल्ट इमोशन्सही सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे ह्या डिफिकल्ट इमोशन्स यांना ओळखणं गरजेचं आहे, यांना समजणं गरजेचं आहे आणि यांना स्वीकारणं गरजेचं आहे. आणि मगच आपण त्यांचं नियोजन करू शकतो. नाहीतर आपण ह्या अवघड भावना ज्या आहेत त्यांच्या चक्रव्यूहात अडकू शकतो. राग आला की अजून राग, अजून राग, अजून राग. दुःख झालं की अजून दुःख, अजून दुःख, अजून दुःख. चिंता झाली की थोडी चिंता, मग मला चिंता होती, अजून चिंता, अजून चिंता. तर चक्रव्यूहात आपण अडकू शकतो. आणि तसंच प्रेमाबद्दल सुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून चक्रव्यूहात अडकायचं नसेल, कारण तिथे अडकलो की काय होतं, आपण घसरून पडू शकतो. आणि मग असं जर झालं, भावनांच्याच ह्या निसरड्या पाथवरती आपण जर घसरून पडलो तर मग ह्या भावना मॅनेज करणं अतिशय अवघड जातं. आणि त्याचा परिणाम मग आपल्या स्वास्थ्यावर होतो, आपल्या हृदयावरती तर नक्कीच होतो. ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटीस वाढतं. आणि त्यामुळे भावनांचं कनेक्शन अतिशय अवघड आहे. आणि ह्याच्यातली सर्वात जी फेमस भावना आहे ह्या डिफिकल्ट इमोशन्समधली, ती म्हणजे दुःख, चिंता, राग ह्या ज्या आहेत त्यातली दुःख सर्वात फेमस भावना आहे. कारण अनेक जणांना दुःख होतं आणि मग दुःखापासून दूर पळण्यासाठी माणूस कधी कधी वाईट सवयींच्या किंवा व्यसनांच्या अधीन होतो. तर ही दुःख जी भावना इतकी त्रास देणारी आहे. आणि जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा मनात अशी वेगळ्याच प्रकारची वादळं असतात आणि आपले जे स्वतःबद्दल संवाद चालू असतात, आपण स्वतःशीच बोलतो. तेव्हा दुःखी असताना जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा आपला स्वतःशी बोलण्याचा स्वर सुद्धा बदलतो. आपला स्वतःशी बोलण्याचा स्वर सुद्धा दुःखी होतो. आणि मग आपण म्हणतो, दुःखी मन मेरे सुन मेरा कहना. दुःखी मन मेरे सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. दुखी मन
करायला लागतात. हा हृदयविकार अनुवंशिक तर नाही ना? मला तर होणार नाही ना, माझ्या आईवडिलांना हृदयविकार आहे तर काही प्रमाणात हृदयविकार हा अनुवंशिक असतोच. जर तुमच्या भावाला किंवा तुमच्या वडिलांना वयाच्या 95व्या वर्षाच्या आधी जर हृदयविकार झालेला असला किंवा आईला किंवा बहिणीला 65व्या वर्षाच्या आधी जर हृदयविकार झालेला असला तर तुम्हाला तो हृदयविकार होण्याची शक्यता जास्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण हृदयविकार हा फक्त अनुवंशिक जरी आजार नसला तरी त्याच्यामध्ये अनुवंशिक गोष्टींचा काही समावेश आहे हे नक्की. आणि हृदयविकारासाठी जे कारणीभूत घटक असतात, उदाहरणार्थ डायबिटीज घ्या, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब घ्या, हाय कोलेस्ट्रॉल घ्या, ह्यातले काही घटक हे जेनेटिकली ट्रान्समिटेड म्हणजे अनुवंशिक असल्यामुळे जर ते आईवडिलांना असले तर ते मुलांमध्ये येण्याची शक्यता दाट असते आणि त्याच्यामुळे पुढच्या पिढीमध्ये सुद्धा हृदयविकार हा आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे काय, पुढच्या पिढीमध्ये येणारा हृदयविकार हा नेहमी 10 वर्ष अलीकडे येतो. म्हणजे जर वडिलांना वयाच्या 50व्या वर्षी हृदयविकार झालेला असला तर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये हृदयविकार येण्याची शक्यता ही 40व्या वर्षीच उत्पन्न होते. त्यामुळे ज्यांना ज्यांना अशी फॅमिली हिस्ट्री आहे अशा सर्वांनी विशेष काळजी घेणं, आपल्या व्यवस्थित तपासण्या करून घेणं हे गरजेचं आहे. एक मात्र गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जगामध्ये बऱ्याच गोष्टी निवडण्याची मुभा असते, पण आपले आईवडील निवडण्याची मुभा काही निसर्गाने आपल्याला दिलेली नाही. त्याच्यामुळे जर आईवडिलांमध्ये काही आजार असला तर तो आपल्यामध्ये येण्याची शक्यताच जास्त असते. कारण आपलं आणि त्या आजाराचं एक जनुकीय नातंच बनलेलं असतं. हे नातंच आपल्याला निभवायला लागतं. तेरा मुझसे है पहले बनाता कोई, यूं ही नहीं दिल आता कोई. तेरा मुझसे है पहले बनाता कोई, यूं ही नहीं दिल आता कोई. जाने तू या जाने माने तू तेरा मुझसे है पहले बनाता कोई, यूं ही नहीं दिल आता कोई. तेरा मुझसे है पहले बनाता कोई, यूं ही नहीं दिल आता कोई. जायचं असतं, शिक्षण, पैसे कमवायचे असतात, मित्रमंडळी असतात, तर त्यामुळे पसाराच पसारा आणि मग प्रश्नच प्रश्न आणि अनेक प्रकारचे प्रश्न आणि त्या बाई येऊन सांगतात आता की भावनांचं पण आपलं आपलंच नियोजन करा म्हणून. त्यामुळे कामं दिलीत वाटत नक्की सगळ्यांना. प्रश्न हे अर्जुनालाही पडले होते, पण असं नाही की तुम्हालाच पडतात, मोठ्या मोठ्या माणसांनाही प्रश्न पडतात. अर्जुनालाही टेन्शन होतंच की हो. आणि इथं साधं सुद्धा टेन्शन नव्हतं त्याला, तर रणांगणावर कुरुक्षेत्राच्या तिथेच एकदम त्याला तो प्रश्न पडला की आता मी करू काय. पण त्याने एक गोष्ट केली, त्याने मदत मात्र मागितली आणि त्याने ती मदत घेतली सुद्धा आणि त्याचाच मग त्याला फायदा झाला. तर त्यामुळे हे जे प्रश्न असतात आपल्या सगळ्यांनाच बारीक सारीक प्रश्न असतात. म्हणजे अगदी सकाळी उठताना सुद्धा आत्ता उठू की 5 मिनिटं झोपू, मग नाश्त्याला काय बनवायचं, दुपारच्या जेवणाला काय बनवायचं, रात्रीच्या जेवणाला 3 जेवण, बापरे एवढे सगळे प्लॅनिंग करावे लागतात. मग कामावर जाताना कपडे कुठचे घालू,
मग मुलांचं शिक्षण, त्याचं काही त्यांच्या काही समस्या आहेत का, कामावर गेल्यावर तिकडे काही समस्या असतात त्या सोडवाव्या लागतात. मग घरी येतो, घरी आल्यानंतर मग झोपायच्या वेळेस सगळे परत विचार येतात. मग ते विचार करत बसू की मस्त शांतपणे झोपून जाऊ. सतत आपण कुठचा ना कुठचा तरी प्रश्न सोडवत असतो. त्यामुळे आयुष्य म्हणजे खरं प्रश्न, समस्या, आणि आयुष्य जगणं म्हणजे समस्या सोडवणं. हा प्रोसेस आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतच असतो. आणि मग छान साडी दिसून छान दिसलं की मग प्रश्न सोडवला मी की आज घालू काय कार्यक्रमाला. आणि मग त्याचं जेव्हा समस्या सोडवल्यावर सॉल्युशन जेव्हा मनासारखं येतं तेव्हा जो मनात भाव येतो, जेव्हा आपण समस्या बुद्धी वापरून सोडवतो तेव्हा जो मनात भाव येतो त्यालाच आपण म्हणतो आनंद. याचा अर्थ बुद्धी वापरून सुद्धा आनंद मिळवता येतो आपल्याला. पण याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे या सगळ्यामध्ये, मानसिक स्वास्थ्याचं काही गोष्टी आपण समजून घेऊया. की मानसिक स्वास्थ्याचं असं आहे की अनेकांना छोट्या मोठ्या मानसिक समस्या असतात, चिंता असतात, थोडं दुःख असतं. आपल्याला दिवसभर मी म्हटलं हॅपी मोड नाही आहे सतत ब्रेनमध्ये. कधी चिंता करतो, कधी आपल्याला दुःख वाटतं, कधी राग येतो, कधी चिडचिड होते, मग छान वाटतं, शांत वाटतं, समाधानी, सगळं काय काय होत असतं. तर समस्या अनेकांना असतात आणि बरेच जणांना वाटतं की मला मदतीची गरज नाही आहे. मग काही जणांना समस्या थोड्या मोठ्या असतात पण त्यांना माहिती नसतं की मदतीची गरज आहे. खरं म्हणजे गरज असते पण त्यांना माहीत नसते. मग काही जणांना माहीत असतं की समस्या आहे, मदतीची गरज आहे, पण मग ती मदत मिळते कुठे, कोणाशी बोलू मी हार्टच्या डॉक्टरांना तर हृदय दाखवायला जातोय, माझ्या मानसिक समस्येचं कोणाशी बोलू, हे काय, हे तर बऱ्याच जणांना होत असेल, ही काय बोलायची गोष्ट आहे का. मग आपण चुपचाप ते स्वतःकडेच ठेवतो. आणि काही जणांना माहीत असतं कुठून मदत मिळणार आहे पण त्यांना शरम वाटत असते किंवा भीती वाटत असते की ह्याच्याबद्दल चर्चा नको करायला, घरातली गोष्ट बाहेर जाईल, नको आपण कोणाला सांगायला. तर मानसिक स्वास्थ्य हा एक मोठा घटक आहे आणि मग त्याच्यामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी अनेकांना असतात आणि मग त्याचे डिसऑर्डर होते. छोट्या छोट्या गोष्टी वाढत जातात आणि त्याची डिसऑर्डर होते. डिसऑर्डर म्हणजे तरीसुद्धा काउन्सिलिंगने बरी होणारी असते. पण डिसऑर्डरकडे सुद्धा लक्ष नाही दिलं तर मग त्याचा डिझीज होतो, म्हणजे मग त्याचा आजार होतो. आणि मग आजार झाला की मग तो मोठ्याच प्रमाणात ट्रीट करावा लागतो. मग त्याला गोळ्या औषधं सुरू होतात आणि बऱ्याच गोष्टी सुरू होतात. त्यामुळे मानसिक स्वास्थ्याचं असं आहे, डायबिटीस सारखंच, लवकरच जर कळलं तर जास्त त्याला चांगलं बरं करता येतं. मदत मागायला त्यामुळे आपण घाबरायला नको आहे. मदत हा अतिशय मोठा विषय आहे आणि मदत मागणं हे एक मनुष्य प्राण्याचं कौशल्य आहे जे अर्जुनाकडे होतं. तर मदत ही मागितली पाहिजे, कोणाकडनं मागायची हे मात्र आपल्याला कळायला पाहिजे. तर ज्यांना आजार असतो ते तर सगळ्यांनाच लक्षात येतं. घरच्यांना कळतं की अरे हा निराश आहे, हा बोलत नाही, काम करत नाही, खायचंही विसरतोय. ज्यांना आजार असतो त्यांना मुभा असते आजाराची, लक्षणांची, आणि मग त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. फॅमिली लक्ष देते, डॉक्टर लक्ष देतात, सगळेच लक्ष देतात, मित्र विचारायला येतात अरे काय होत आहे काय होत आहे. पण खरी चिंता मला वाटते ॲज अ न्यूरोलॉजिस्ट या इतर लोकांची ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत पण त्यांना माहीत नाही आहे की प्रॉब्लेम्स आहेत. कारण त्यांना वाटतं हे तर छोटे मोठे प्रॉब्लेम, हे तर होईल, मित्राशी बोलून सुटेल प्रश्न, असं नसतं. तर यांना सुद्धा कळायला पाहिजे की मदत मागायला पाहिजे. मग मदत मागू कोणाकडे, तर याची चर्चा कोणाशी करू, तर ऑफकोर्स मित्रमैत्रिणींशी करा, पण ते भरोशाचे असले पाहिजे. मग ऑफकोर्स तुमच्या डॉक्टरांशी करा, तुमच्या कार्डिओलॉजिस्टशी करा, तुमच्या फॅमिली फिजिशियनशी करा, एखाद्या नर्सशी करा ती जी जास्त, कारण बरेचदा संपर्क नर्सेसशी येतो. आता न्यूरोलॉजीमध्ये तर आमच्या पेशंटचा संपर्क न्यूरोलॉजिस्टपेक्षा जास्त फिजिओथेरपिस्टशी येतो. त्यामुळे काही काही माझ्या फिजिओथेरपिस्ट मैत्रिणी आहेत त्यांनी सायकोलॉजी शिकलं नंतर, कारण त्यांना कळलं की अरे इतका वेळ आपण पेशंट बरोबर घालवतो, हे पण प्रश्न आपण त्यांची सोडूया. तर त्यामुळे वेगवेगळे मार्ग असतात मदत मिळवण्याचे. आणि आता काउन्सिलर्स तर अनेक शहरांमध्ये आहेत आणि कोचिंग पण अनेक शहरांमध्ये होतं. कारण जर नाही असं केलं आणि ते डिनायलमध्ये जर आपण असतो की छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत आणि आतमध्ये खरं ते वाढत चाललेत, वाळवी कशी लागते तसे कधी कधी हे मानसिक प्रॉब्लेम आतून पोखरतात आणि मग मेंदूचे आजार सुरू होऊ शकतात, हृदयाचे विकार सुरू होऊ शकतात. याच्यामध्ये मग शरीर बोलायला लागतं, कारण मन बोलत नाही आहे आणि आपण तोंड उघडत नाही आहे, तर मग शरीर बोलायला लागतं. मग ॲसिडिटी वाढू शकते, मग वाद सुरू होऊ शकतात, हृदयाचे मेंदूचे आजार तर होऊच शकतात. त्याला आपण म्हणतो सायकोसोमॅटिक आजार, की आतमध्ये आहे मनात प्रॉब्लेम पण मन आपल्याला बोलू देत नाही आहे, मनच आपल्याला थांबवते की कशाला ह्याची चर्चा करतेस, एवढं कुठे काय झालं आहे. पण मग हे शरीर बोलायला लागतं मनाच्या साईडने की नाही पौर्णिमा काहीतरी कर बरं का, तुला हे होत आहे,
चल बाहेर पड, याची चर्चा कर, मदत माग. तर त्यामुळे सायकोसोमॅटिक इलनेसेस मग आपल्याला कधी कधी मदत मागायला लावतात. तर मदत मागणं हे काय कमजोरीचं लक्षण नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर मदत मागणं हे कौशल्य आहे आणि स्वतःची काळजी घेण्याचं हे कौशल्य आहे. सेल्फ केअर, स्वतःची काळजी घेणं हे तर एक खूप मोठं कौशल्य आहे. त्या मोठ्या कौशल्यामध्ये WHO ने ह्याच्याबद्दल बरंच काही म्हटलेलं आहे. तर सेल्फ केअर आणि त्याच्यामध्ये आहे मदत मागणं. कोणाकडनं मागायची, कधी मागायची, कशी मागायची आणि ती मदत मागणं हे महत्त्वाचं आहे वेळेत. आणि तरच आपण आपलं मानसिक स्वास्थ्य नीट ठेवू शकतो. आणि आज आपलं मानसिक स्वास्थ्य आपण जर नीट ठेवलं तर मग मी 55 वर्षाची झाल्यावर काय करीन, म्हणजे मी झाली ऑलरेडी, पण मग 60 वर्षाची झाल्यावर काय करीन, 65 वर्षाची झाल्यावर काय करीन, 70 वर्षाची झाल्यावर काय करीन, हे प्लॅनिंग मी कधी करू शकते जर मला स्वतःची काळजी घेता येत असली, मानसिक आणि शारीरिक, तरच मी माझ्या उतारवयाची काळजी करू शकते. क्या क्या हम जब होंगे 60 साल के और तुम होगी 55 की, बोलो प्रीत निभाओगी ना तब भी रहने 55 की. हम जब होंगे 60 साल के
फॅक्टर्स. तंबाखू सिगरेट पूर्ण बंद होऊ शकते, वजन जास्त असलं कमी होऊ शकतं, ताणतणाव असला तो पण प्रयत्नपूर्वक आत्ताच डॉक्टर पौर्णिमा यांनी सांगितलं की ताणतणाव असला मदत घेतली तो पण बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल वाढलेलं असलं ते कमी होऊ शकतं. मधुमेह झालेला असला तरी सुद्धा जर आपण तो मधुमेह चांगल्यापैकी कंट्रोल केला तर त्याचे हृदयावरती जे दुष्परिणाम होतात ते टाळण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे मधुमेहाला आम्ही पार्शली मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे काही प्रमाणात बदलता येण्याजोगा रिस्क फॅक्टर असं म्हणतो. त्यामुळे जे रिस्क फॅक्टर्स असतात, ज्यांना हे रिस्क फॅक्टर्स आहेत की ज्यांना मॉडिफायबल किंवा नॉन मॉडिफायबल, त्या लोकांनी अतिशय काळजीपूर्वक स्वतःच्या तपासण्या म्हणजे स्वतःचं ब्लड प्रेशर बघणे, स्वतःची शुगर चेक करणे, स्वतःचं कोलेस्ट्रॉल दर 6 महिन्यांनी चेक करणे, 2D इको स्ट्रेस टेस्ट त्यासारख्या टेस्ट वर्षातनं एकदा करून घेणे हे फार गरजेचं असतं. कारण ह्या टेस्ट केल्या तरच त्यांना आपल्या रिस्क फॅक्टर्समुळे आपल्याला जो त्रास होतोय का काय हे लक्षात येतं. सगळ्यात महत्त्वाचं काय की कुठलाही रिस्क फॅक्टर जरी असला तो मॉडिफायबल असला म्हणजे बदलता येण्याजोगा असला तर पूर्णपणे बदलणं हे गरजेचं असतं. कारण आपलं शरीर आणि पर्यायाने आपलं मन शुद्ध ठेवणं ही दुसऱ्या कोणाची जबाबदारी नसते, आपली स्वतःचीच जबाबदारी असते. असं तुम्हाला वाटत नाही का? शुद्ध तुझं गोष्ट नाहीये मी बोलाची तू चाल पुढं तुला गड्या भीती कशाची परवा कुणाची परवा कुणाची. आपण ती कौशल्य आत्मसात केल्यावर की माळ विजयाची ह्या सगळ्या कौशल्यांना आत्मसात केल्यावर आपल्याच गळ्यात विजयाची माळ असणार आहे. जो ओळखीत असे औक्ष म्हणजे मोठी लढाई. कारण आपण कुठे कॉन्ट्रॅक्ट साईन नव्हता केला की तुमचं आयुष्य सोपं असणार आहे, ते कुठेच नव्हता केला तरी आपल्याला वाटतं रे माझ्याच आयुष्यात का प्रॉब्लेम्स. तर त्यामुळे WHO जी काही काही डेफिनेशन्स आहेत ती महत्त्वाची आहेत. तसंच WHO स्वास्थ्य म्हणजे काय याच्याबद्दल काही त्यांचे विचार मांडले आणि त्यांचं म्हणणं की स्वास्थ्य म्हणजे आजारी नसणं म्हणजे स्वास्थ्य असणं असं नाही. स्वास्थ्य असणं म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आणि आध्यात्मिक सुद्धा सुदृढ असणं म्हणजे स्वास्थ्य असणं. हेल्थ इज प्रेझेन्स ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल फिटनेस. तर वेल बीइंग स्वास्थ्य असणं. आणि मग त्याच्यासाठी ती 10 कौशल्य त्यांनी सांगितली. पण मग वादळ आपण म्हटलंच आहे की आकस्मिक येऊ शकतं. तो वादळ जेव्हा येतं आयुष्यात तेव्हा त्याचा सामना आपण कसा करतो की काटं कुठं वाटबंदी बोचती त्याला तरी मी हसल आणि पुढेच निघेल तो माणूस. तर ही जी कौशल्य आहेत की वादळ आल्यावर सामना कसा करायचा ह्याची जी कौशल्य आहेत तर ती कशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांमध्ये असतात. तर जेव्हा एखादं वादळ येतं, समजा मेडिकल इमर्जन्सी झाली तर काही जण ही नको असलेली पद्धत आहे ऑफकोर्स ही जी आपण दाखवतोय की टाळाटाळ करण्याची पद्धत. पण टाळाटाळ करण्याचे पण माणसाकडे प्रकार असतात. त्यांना आपण म्हणतो इंग्लिशमध्ये आहे कोपिंग स्किल्स. सामना करण्याच्या पद्धती मानसिक पातळीवर आपण कसा सामना करतो एखाद्या गोष्टीचा. तर टाळाटाळ कशी करतात माणसं. उगीचच्या उगीच कामात झोपून देतात, उगीचच्या उगीच नाही उद्या जाऊ डॉक्टरकडे, परवा जाऊ डॉक्टरकडे, प्रोक्रॅस्टिनेशन, सतत पुढे ढकलायच्या गोष्टी, अति खायचं, अति झोपून राहायचं किंवा एकलकोंड बनायचं किंवा फोनमध्येच राहायचं, तिथे हरवून जायचं, सारखं यूट्यूब, इंस्टाग्राम तिथेच राहायचं किंवा मग वाईट सवयींकडे वळायचं, दारू, सिगरेट. का? कारण मी या भावनेपासून दूर पळतो.
तर ह्याला म्हणतात अवॉइडेड कोपिंग स्किल्स. आणि खऱ्या ज्या भावना आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. तर ह्याला म्हणतो आपण समस्येकडे दुर्लक्ष करणारी पद्धत, टाळाटाळ करणारी पद्धत, अवॉइडेड कोपिंग स्किल. मग काही लोक अतिशय भावनाप्रधान होतात. जेव्हा त्यांनी एखादं वादळ येतं तेव्हा ते अतिशय भावनाप्रधान होतात आणि मग अतिरेक करू शकतात. आणि कार्डिओलॉजी ओपीडीमध्ये पण असे आपण बघतोच पेशंट की त्यांना व्यायाम करा सांगितल्यावर इतका व्यायाम करतील की त्याने काहीतरी होईल. तेल सोडा म्हटल्यावर इतकं ते कमी वेगळा फरक करतील खाण्यामध्ये की उलट त्याच्यामुळे आजार होईल. तर त्यामुळे अतिरेक कोणत्या गोष्टीचा जेव्हा होतो तेव्हा आपण भावनाप्रधान साईडकडे जातो असं आपल्याला कळून येतं. आणि मेडिटेशन करणं, मोटिवेट होणं हे ऑफकोर्स भावनाप्रधान होण्याचे चांगले भाग आहेत. पण अतिरेक करणं हा भावनाप्रधान होण्याचा साईड इफेक्ट आहे. एखाद्या गोळीचा साईड इफेक्ट असतो ना औषधाचा, तसं ह्या परिस्थितीचा पण साईड इफेक्ट असतो. आणि ही जी आपण पद्धत बघितली टाळाटाळ करण्याची, त्याच्यामध्ये इफेक्ट नाही आहे, त्याच्यात नुसताच साईड इफेक्ट आहे. पण भावनाप्रधानमध्ये इफेक्ट पण असतो, साईड इफेक्ट पण असतो. आणि आपल्याला तो साईड इफेक्ट नको आहे. आणि साईड इफेक्ट काय असतो मग? तुम्ही पेशंट असा किंवा तुम्ही पेशंटची काळजी घेणारी कोणीतरी व्यक्ती असा, तुम्हाला वाटतं मी पुरेसं करते का? आणि मग शेजारी येऊन सांगतात अहो तुम्ही निपाणीला नाही का गेलात, तिकडे पेशंट लगेच बरा होतो, मग चालले 10,000 रुपये खर्च करून. अहो तुम्ही स्टोन मसाज का नाही घेत, स्टोन मसाजने लगेच लकवा बरा होतो. कबुतराचं रक्त का नाही लावत, त्याने बरा होतो लकवा. आमच्या इथे पेट्रोल का नाही पीत, केरोसिन का नाही पीत, आणि मग आम्ही त्याची ट्रीटमेंट करत बसतो. तो भावनाप्रधान जी पद्धत आहे त्याचे साईड इफेक्ट खूप जास्त आहेत. कारण शेजारी येऊन मावशीच्या काकाचं कोणीतरी येऊन सांगतं की हे काने करून बघत, आणि आपण त्या डॉक्टरला विसरून जातो आणि आपण ती पद्धत करून बघतो. कारण ॲम आय डुईंग इनफ, मी बरोबर करते का हा प्रश्न सतत 24 तास मनात चालू असतो. आणि मग त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करतो. तर त्यामुळे मग चिंता, मग झोप न लागणे, मग काळजी करत बसणे, मग थकवा, चिडचिड होणे, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि सतत एक कळकळीची आणि भीतीची अवस्था मनामध्ये सततच चालू असते. तर मग चांगली पद्धत कोणती? तर समस्या केंद्रित कोपिंग स्टाईल, म्हणजे प्रॉब्लेम फोकस कोपिंग स्टाईल. म्हणजे बुद्धिवादी, नुसतं भावना नाही, भावना असल्या पाहिजे. कशासाठी? मोटिवेशन, हो मी हे करणार, हे वाटण्यासाठी भावना पाहिजे. पण बुद्धिवादी कोपिंग स्टाईल म्हणजे बुद्धी वापरायची की काय आहे प्रॉब्लेम समोर, हां हृदयविकाराचा झटका आलेला आहे, आता काय करायला पाहिजे, लगेच हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. आणि ते म्हणतील की ते चांगल्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, चांगल्या डॉक्टरांकडे जायचं आहे, ते म्हणतील की ट्रीटमेंट घ्यायची आहे, पटपट निर्णय घ्यायचे आहेत, त्यांना जे ते चांगलं सांगतात त्याला हो म्हणायचं आहे. आणि मग घरी आल्यावरती मग डाएट फॉलो करायचं आहे, व्यायाम ते सांगतील तेवढाच करायचा आहे, डाएटमध्ये पण बदल तसेच करायचे, बीपीला कंट्रोल करायचं आहे, शुगरला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, कोलेस्ट्रॉलला कंट्रोल. हे सगळे झाले प्रॉब्लेम फोकस्ड कोपिंग स्किल्स, म्हणजे समस्या केंद्रित कोपिंग. कसं आपण सामना करतोय, समस्या जी आहे त्याच्यासाठी आपण बुद्धी वापरून त्याचा सामना करतोय. आणि मग इथे मदत मागणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. इथे पुन्हा मदतचं आपण दिलेलंच आहे. त्यामुळे मदत मागणं हा कौशल्य आहे आणि तो भावनाप्रधान कोपिंग स्किलचं कौशल्य नाही आहे, समस्या केंद्रित बुद्धिवादी कौशल्य आहे. ते मदत कोणाची मागायची आणि कधी मागायची. तर त्यामुळे ह्या 3 पद्धती आपण बघितल्या कोपिंग स्टाईल्स. एक आहे अवॉइडेड म्हणजे टाळाटाळ, ती आपल्याला मुळीच नको. नंतर भावना प्रधान, त्याच्यामध्ये थोडीशी हवी आहे आपल्याला भावना, कारण उत्तेजना येते आणि त्याच्यामुळे प्रेरणा येते. आणि समस्या केंद्रित म्हणजे बुद्धी वापरायची आपल्याला, म्हणजे 2 प्रकारच्या बुद्धी आहेत, एक विवेक बुद्धी आणि एक भावनिक बुद्धी. तर विवेक बुद्धी वापरून केलेली जी कोपिंग स्टाईल आहे ती आपल्याला इथे हवी आहे. आणि इथे पुन्हा मी सांगते की नुसतंच पेशंटने नाही तर पेशंटची काळजी घेणाऱ्यांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्यायचीच आहे. आणि स्वतःची काळजी घेणं हे एक कौशल्य आहे. त्या कौशल्यामध्ये गडबड झाल्यामुळेच तो सगळा प्रॉब्लेम झाला ना स्वास्थ्याचा. तर त्यामुळे हे कौशल्य अतिशय महत्त्वाचं आहे. सेल्फ केअर, स्वतःची काळजी घेणं. आणि स्वतःची काळजी घेणं म्हणजे काय, मूळ म्हणजे जीवनशैली आपली चांगली असली पाहिजे. आणि जीवनशैलीमधले जे अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक म्हणजे आपलं डाएट चांगलं असलं पाहिजे, ज्याच्याबद्दल आता डॉक्टर अभिजित थोड्या वेळाने सांगतीलच. पण काही गोष्टी मी सांगते की बॅलन्स डाएट असलं पाहिजे, वेळेवर जेवलं पाहिजे. मग तुम्हाला मायग्रेन असला, हेडेकचा, डोकेदुखीचा प्रकार, त्याच्यासाठी सुद्धा वेळेवर जेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. व्यायाम हा झालाच पाहिजे. व्यायाम हा शरीरासाठी जसा महत्त्वाचा आहे तसा मेंदूसाठी पण महत्त्वाचा आहे. कारण 30-40 मिनटं मस्त व्यायाम केलं की प्रॉब्लेम्सची कोडीसुद्धा सुटायला लागतात डोक्यात. कारण ब्रेन त्या प्रॉब्लेम सॉल्विंग मोडमध्ये जातो. आपला मेंदू जो आहे तो समस्या सोडवण्याच्या मोडमध्ये जातो व्यायामाने. त्याला पण ते ड्रग्ज जे पैसे देऊन विकत घेतले जातात ते ब्रेन आपोआप बनवतो. 30-40 मिनिटाचा मस्त व्यायाम केला की फुकटचे आपल्या ब्रेनमध्येच ते ताजेतवाने करणारे ड्रग्ज आपल्याला मिळतात. त्यामुळे व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि झोप,
झोप ही खूप महत्त्वाची आहे आणि झोपेबद्दल बोलायच्या आधी मला स्क्रीनबद्दल बोलायचं आहे. कारण हे स्मार्ट डिव्हाइसेस जे आपल्या आयुष्यात आलेत त्यांनी इतकं नुकसान केलं. नवीन सिंड्रोम आमच्या न्यूरोलॉजीच्या कॉन्फरन्समध्ये पण डिस्कस होतात की असं आपण एका कुशीवर झोपून जेव्हा फोन बघतो तेव्हा एक डोळा बंद असतो आणि दुसरा उघडा असतो आणि मग अचानक वॉशरूमला जातो तेव्हा असं वाटतं आंधळे झालो की काय. तर ह्याच्याबद्दल रिसर्च चालू आहे आता. तर त्यामुळे झोपेतनं असं निदान एका कुशीवर तर बघूच नका मोबाईल. आणि मेन म्हणजे स्क्रीन हायजीन, म्हणजे हा जो लाईट इमिटिंग स्क्रीन असतो तो कसा आपण व्यवस्थित वापरायचा. तर 3 मुद्दे आहेत. एक म्हणजे दिवसभरात तो कधी वापरणार आहे आपण तेच बघायचं आहे आणि मग तेवढ्याच वेळासाठी तो बघायचा आहे. आणि मधून ब्रेक्स घ्यायचे आहेत. 2 नंबरवर काय इंटरमिडिएट ब्रेक्स. तुम्ही जर मूवी एखादा पिक्चर बघताय, सिनेमा बघताय तर तिथे ॲड जर लागली टी व्हीवर तर तुम्ही पण एक ब्रेक घ्यायचे. आणि असं नाही की टी व्हीमध्ये ॲड लागली तर फोन बघायला लागलो, असं नाही. तर तिसरा मुद्दा हाच आहे की स्क्रीन मल्टीटास्किंग करायचं नाही. टी व्ही पण चालू आहे आणि फोन घेऊन बसलो आहे, फोन चालू आहे, लॅपटॉप चालू आहे, लॅपटॉप चालू आहे, टी व्ही चालू आहे. तर हे डिव्हायसेस 3-4 डिव्हायसेस एका वेळेस नाही, एका वेळेस एकच डिव्हाइस स्क्रीन मल्टीटास्किंग करायचं नाही. कारण तरच आपलं शरीर, मन आणि आत्मासुद्धा स्वस्थ राहणार आहे, सुदृढ राहणार आहे. आणि झोप हा इतका महत्त्वाचा प्रकार आहे, इतका महत्त्वाचा प्रकार आहे की काही जण म्हणतात स्लीप इज अ सुपर पॉवर. म्हणजे जसं हनुमान उडू शकायचा, सुपरमॅन उडू शकायचा, सुपर पॉवर्स होते, तसं नीट झोप लागणं हे मनुष्य प्राण्याचं सुपर पॉवर आहे. आपल्याला खूप वेळ हेल्दी ठेवतं. आणि झोप कमी होणं हे आता कार्डिओवॅस्क्युलर रिस्क फॅक्टर्समध्ये पण आलं आहे. म्हणजे हृदयाच्या आजारांच्या, ब्रेनच्या रिस्क फॅक्टर्समध्ये पण आलं आहे. ब्रेन स्ट्रोक होण्याची रिस्क वाढते जर तुम्ही झोपत नसला तर. का? कारण झोपेमध्ये मेंदूचा आणि शरीराचा झाडू पोछा होतो. सगळी जी साफसफाई आहे ना ती झोपेमध्ये होते. नाहीतर शरीराला वेळ कुठे स्वतःला साफ करायला. तर ती 6 ते 8 तास जी झोप होत असते त्याच्यामध्ये ह्या सगळ्याची साफसफाई होत असते. तर त्यामुळे आता आपलं पुढचं जे गाणं आहे ते एक सुंदरशी लोरी आहे आणि या झोपेच्या, सुंदर झोपेच्या जे आपल्याला सुपर पॉवर दिले त्याची आपण एक छोटीशी झलक घेणार आहोत. ऐकायचं गाणं, झोपायचं नाही आहे. ठीक आहे? तेलाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. कुठलंच तेल चांगलं नसतं आणि कुठलंच तेल वाईट नसतं. त्याप्रमाणे प्रत्येक तेलात काही चांगले घटक असतात ज्याला आम्ही ओमेगा 6 फॅटी ऍसिड असं म्हणतो. आणि त्याच तेलामध्ये काही वाईटही घटक असतात त्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड असं म्हणतो. आपल्याला चांगले घटक मिळाले पाहिजेत आणि वाईट घटक टाळले गेले पाहिजेत. मग चांगले घटक मिळवण्यासाठी काय करायचं की 4-5 भुईमुगाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा सूर्यफुलाचं तेल, ऑलिव्ह ऑइल ही बदलून वापरायची. म्हणजे विकत घेऊन येतानाच ही 4 तेलं घेऊन यायची. एक संपलं की दुसरं वापरायचं, दुसरं संपलं की तिसरं वापरायचं, तिसरं संपलं की 4थं वापरायचं. फक्त एक लक्षात ठेवायचं की खूप कमी वापरायचं. 4 वेगवेगळ्या प्रकारची तेलं का वापरायची? कारण त्यातनं ह्या जे चांगले घटक असतात ते कुठले ना कुठले आपल्याला कॉन्स्टंटली मिळत राहतात आणि वाईट घटक टाळले जातात. बेकरी आयटम्स वगैरे मध्ये जे पाम ऑइल असतं ते हृदयाला एकदम घातक असतं. त्यामुळे बेकरी पदार्थ, जंक फूड ह्याचं प्रमाण हृदयविकार ज्यांना आलेलं आहे त्यांनी खरोखर अतिशय कमी करणं खूप गरजेचं आहे. नंतर डाळडासारखं वनस्पती तूप ते पण हृदयविकाराच्या रुग्णांनी न वापरणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट नावाचा एक प्रकार असतो. तो ट्रान्स फॅट ह्या प्रकारामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधलं ब्लॉकेज वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे या प्रकारची ऑइल्स कमी वापरली पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. मग खायचं काय? खायचं कच्चं तुम्ही भरपूर खाऊ शकता. म्हणजे मी प्रत्येक पेशंटला सांगतो की प्रत्येक जेवण सुरू करताना तुम्ही काहीतरी एखादं मोठं भांडं भरून काहीतरी कच्चं खा. कच्चा कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, मोड आलेली मटकी, मोड आलेले मूग, उकडलेला मका, किसलेला कोबी असं काहीतरी कच्चं खा
आणि त्याच्यानंतरच जेवण सुरू करा. जेवणातही सिक्वेन्स असा ठेवणं गरजेचं आहे की आधी कच्चं खायचं, त्यानंतर प्रोटीन्स जी काही जेवणात असतील, म्हणजे जर व्हेजिटेरियन असेल तर डाळी किंवा उसळी, आणि सरतेशेवटी कार्बोहायड्रेट म्हणजे पोळी, भाकरी किंवा भात. या सिक्वेन्सनी खाल्लं तर डेफिनेटली शरीरातलं साखरेचं आणि पर्यायी कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. जे लोक मांसाहारी आहेत त्यांना पण डाएटमध्ये खूप कटाक्षाने काही गोष्टी पाळायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ अंड खायचं तर अंड्याचा पांढरा भाग खायचा, पिवळा खायचा नाही. जर चिकन खायचं असेल कोंबडीचं तर चिकनचा पीस खायचा, रस्सा खायचा नाही. रेड मीट किंवा बोकडाचं मटण ज्याला आपण म्हणतो ते पूर्णपणे हृदयविकाराच्या रुग्णांनी टाळणं गरजेचं आहे. आणि मासे खायचे तर माशाचा तुकडा खायचा, त्यातला रस्सा खायचा नाही किंवा तळलेला मासा खायचा. हे साधारणतः ठोकताळे जर पाळले तर हृदयविकार कमी होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. फळं कुठली खायची असा सगळ्यांचा प्रश्न असतो. तर फळांमध्ये आंबा, केळी, चिक्कू, द्राक्ष ही 4 फळं सोडून दुसरी कुठली फळं खाऊ शकतो. परत एकदा सांगतो, आंबा, केळी, चिक्कू आणि द्राक्ष. आता ज्यांना आंबा आवडतो ते म्हणतात अरे बाबा आंबाच खायचा नाही का काय. ही का खायची नाही, कारण ह्या प्रकारची फळं जर खाल्ली तर शरीरातली साखर खूप त्वरेने वाढते, ज्याला आम्ही टेक्निकल भाषेत ग्लायसिमिक इंडेक्स असं म्हणतो. त्यामुळे ही फळं शक्यतो टाळणं प्रत्येकाने गरजेचं असतं. प्रत्येकाला व्यायाम करणं हे गरजेचं आहे. 30 ते 40 मिनिटं कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम की ज्याच्यामध्ये आपल्या हृदयाची गती वाढते, असा कुठला ना कुठला व्यायाम तुम्ही प्रत्येकाने जरूर करावा. चालणं असेल, पळणं असेल, पोहणं असेल, योगासनं असतील. मी तर म्हणतो की व्यायामातही बदल पाहिजे. जसं आपण रोजच फक्त एकच भाजी जर 7 दिवस केली तर आपण 8व्या दिवशी नक्की घरात जेवायला येणार नाही. पण रोज आपण एकच व्यायाम करतो. रोज काय करतो आम्ही 30 मिनिटं चालतो. तसं शरीराला पण काहीतरी बदल पाहिजे ना. त्यामुळे थोडासा जर व्यायामातही बदल घडवला तर शरीराच्या वेगवेगळ्या स्नायूंवरती ताण येतो आणि कुठलाच स्नायू जास्त डॅमेज होत नाही. श्वसनाचे व्यायाम हे अतिशय प्रत्येकाला गरजेचे असतात. अनुलोम विलोम प्राणायाम म्हणा किंवा ओंकारासारखा व्यायाम म्हणा, हा प्रत्येकाने करणं गरजेचं असतं. ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्रितपणे जर हृदयविकाराच्या रुग्णांनी अवलंब केला, म्हणजे व्यायाम, खाण्यापिण्यातले बदल आणि पुरेशी झोप, तर त्याला अतिशय चांगला फायदा हा हृदयविकार कंट्रोल करण्यासाठी होऊ शकतो. असाच मी एकदा एक कार्यक्रम घेत होतो. एका खोडकर पेशंटने मला विचारलं, महामुनी सर, एका खोडकर पेशंटने मला काय विचारलं की डॉक्टर तुम्ही सांगितलं बरोबर आहे पण कुठला बटाटेवडा खायला चांगला असतो. मी त्याला ताबडतोब बोललो की जो बटाटेवडा तू खाणार नाही दुसरं कोणीतरी खाणार आहे तर तुझ्यासाठी चांगला बटाटेवडा. थोडक्यात काय, जेवण साधं हे कर्तव्य माझं असं म्हणूनच वागलं पाहिजे आपण. मनशुद्ध तुझामध्ये जसं आहेत काही मार्ग दिलेत आपल्याला जगण्याचे, तसं या गाण्यात सुद्धा प्रत्येक कडवं महत्वाचं आहे. आणि तसंच आता आपण पाहिलं की डॉक्टर अभिजित पाटील सरांनी पण सांगितलं, आहाराबद्दल सांगितलं, व्यायामाबद्दल, झोपेबद्दल आपण चर्चा केली. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सवयी आहेत. सवयी, तर सवय कुठे लागते? सवय ही मनामध्येच लागते. आणि मग कशी लागते सवय? तर एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा केली की त्याची सवय होते. वाईट सवयीचं असंच आहे ना, पुन्हा पुन्हा प्याले की पुन्हा पुन्हा पितो. तर तसंच चांगली सवय सुद्धा पुन्हा पुन्हा केलं की पुन्हा पुन्हा करायची इच्छा होते, प्रेरणा मिळते आणि मग आपण ते करत राहतो. मग ती नुसती घटना नसून ती एक सवय होते. तर मग सवय लागण्यासाठी काही नियम आहेत ब्रेनचे, मनासाठीचे काही नियम आहेत
की त्या सवयीकडे लक्ष दिलं पाहिजे आपण, की मला रोज व्यायाम करायचा आहे, ही एक सवय लावायची, तर त्या सवयीकडे लक्ष दिलं पाहिजे. मी माझ्या मनाने, मी म्हणजे कोण, माझं मन, तर माझ्या मनाने लक्ष दिलं पाहिजे की हो मला रोज व्यायाम करायचा आहे, 7 वाजतापासून 8 पर्यंत किंवा 7 ते 7:40 मी व्यायाम करणार. तर मी लक्ष देते आणि त्याच्यावर विचार करते, मी त्याला महत्त्व देते. तर अटेन्शन आणि इम्पॉर्टन्स, सेलियन्स असंही नाव दिलं आहे या भाषेमध्ये. तर सेलियन्स म्हणजे इतकं जास्त महत्त्व की त्याला दिलं जातं की व्यायाम मला करायचा आहे आणि तो व्यायाम माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणासाठी महत्त्वाचा आहे? माझ्यासाठी. सेल्फ केअर, स्वतःची काळजी घेणे. तर महत्त्व देते मी, लक्ष देते, महत्त्व देते आणि त्यानंतर वेळ देते. म्हणजे खरंच 7 ते 7:40 मी दिला पाहिजे तो वेळ व्यायाम करण्याकरता. असं नाही की नाही आज नाही झालं, जाऊ दे 7-5 वाजता, की माझी बाईच उशीर आली आज किंवा काहीतरी कारण रोज सापडू शकतात. तर तसं नाही, मी वेळ देते आहे आणि मी नियमितपणा, मी शिस्तबद्ध राहते त्या निर्णयाबद्दल. कारण हेच मी जेव्हा 5 दिवस करीन, 6 दिवस करीन, मग रविवारी सुट्टी घेईन समजा, मग परत सोमवार ते शुक्रवार करायचं, मग शनिवारी हाफ डे घेतला त्या सवयीसाठी, आज फक्त 15 मिनिटं व्यायाम. व्यायामाचा अजून एक आहे, जेवणच केलं पाहिजे असं जरुरी नाही, 40 मिनिटं 1 तास व्यायाम जरुरी नाही. एक्सरसाइज स्नॅकिंग नावाची पण गोष्ट आहे. म्हणजे व्यायामाचा समोसा किंवा व्यायामाचं चिट म्हणजे काय, 15 मिनिटं मिळाली पटकन फेरी मारून आली, असं नाही. मला तास मिळतच नाही, 1 तास मला काढताच येत नाही व्यायामात, 15 मिनिटं मिळत आहेत ना, जा चालू नाही पौर्णिमा. तर त्यामुळे स्नॅकिंग करू शकतो व्यायामाचं. मेन काय आहे, महत्त्व देणं. व्यायाम करायचा आहे मला, ह्याला मी महत्त्व देते की नाही आणि मग वेळ देते की नाही आणि शिस्तबद्ध राहते की नाही आणि मग पुन्हा पुन्हा ती गोष्ट करणं, सातत्य त्याच्याबद्दल ठेवणं, यालाच आपण म्हणतो प्रिन्सिपल्स ऑफ न्यूरोप्लास्टिसिटी. कारण हे जेव्हा ठेवतो तेव्हा त्या कौशल्यामध्ये मी जास्त निपुण व्हायला लागते, मी जास्त छान व्यायाम करू शकते आणि माझ्या वजनामध्ये मग फरक दिसतो, माझ्या इतर सवयींमध्ये त्याचा परिणाम दिसतो, बेटर अँड फास्टर. आणि याला आपण म्हणतो प्रिन्सिपल्स ऑफ न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे बदलण्याची शक्यता जी मेंदूमध्ये असते. आपल्या मेंदूला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं मेंदूला नवीन गोष्टी शिकायला. तर अजूनही जर तुम्ही म्युझिक शिकला नसाल, गाणी शिकला नसाल, अजूनही प्रयत्न करा. चित्रकला शिकला नसाल, अजूनही प्रयत्न करा. भाषा नवीन शिकू शकता. नवीन शिकायला मेंदूला खूप आवडतं, तोचपणा मेंदूला आवडत नाही आणि म्हणून मग नवीन सवयी जर लावणार असतो तर त्या चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. तर न्यूरोप्लास्टिसिटी हा जो स्पायरल आहे निसर्गात, या स्पायरलचं खूप मोठं महत्त्व आहे. कारण हा स्पायरल अनलिमिटेड वाढत जाऊ शकतो, किती पण मोठा वाढत जाऊ शकतो. त्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. कारण मनुष्य प्राण्याच्या मेंदूमध्ये तेवढी कपॅसिटी आहे, आपण तिथेच नाही थांबायचं, मेंदूला पुढे न्यायचं. आणि मग काय गोळा करायचं, ट्रेजर की ट्रॅश, म्हणजे खजिना गोळा करायचा आहे की कचरा गोळा करायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. काय वापरून, विवेक बुद्धी वापरून. तर न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची बदलण्याची ॲबिलिटी, प्रतिभा आहे मेंदूकडे बदलण्याची. आणि न्यूरोप्लास्टिसिटीमध्ये आपण आपली काटकता सुद्धा वाढवू शकतो. तर काटकता ही नुसती शरीराची नसते, मनाची सुद्धा असते. आणि सवयी लावता एकदा तुम्हाला कळलं ना की अरे मी स्वतःलाच चांगली सवय लावली आहे, मग दुसरी पण चांगली सवय, तिसरी पण चांगली सवय, मग नवीन काहीतरी शिकणं. आणि नवीन शिकण्यामध्ये मग मेंदूचा, मनुष्य प्राण्याचा हा एक खास गुण आहे. काय खास गुण, सुंदर टीमवर्क. आणि आज हे दोघं जण तीच गाडी कधी कोणीतरी लिहिलेली, अजून सुद्धा त्या शब्दांना इतका सुंदर अर्थ आपल्याला कळतोय की मनुष्य प्राण्याची. दुसरा कुठचा प्राणी आहे का जो असं गाडी बनवतो शब्द टाकून. तर ही सृजनशीलता जी आहे, आपली सर्जनशीलता जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि असं म्हटलेलं आहे एका श्लोकामध्ये संस्कृत की काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छति धीमता. म्हणजे हुशार माणसं वेळ कशात घालवतात, काव्य, शास्त्र आणि विनोद म्हणजे नुसतं हास्यजत्रा नाही बरं का, म्हणजे विट असते त्याच्यामध्ये, एखादी गोष्ट आवडणं, छान वाटणं आणि त्याला अप्रिशिएट करणं. तर काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छति धीमता. मग मूर्ख माणसं काय करतात, व्यसनेनच मूर्खाणां निद्रया कलहेनवा. मूर्ख माणसं काय करतात, व्यसनाकडे जातात किंवा झोपून राहतात किंवा भांडत बसतात. तर त्यामुळे आपल्याला हे करायचंय की ते करायचं, हे विवेक बुद्धीने आपण निर्णय करायचा आहे आणि त्याप्रमाणे मग आपल्याला सवयी लावायच्या. आणि मेंदू शिकायला उत्सुक असतो हे लक्षात ठेवा. मेंदूला ही एक नवीन शिक्षण आणि एक रिसर्च केलेल्या 2 घटक आहेत मानसिक स्वास्थ्यासाठी. त्यातला एक घटक म्हणजे सोशलायझेशन, बाहेर पडा, लोकांना भेटा. छोट्या गावांमध्ये उलट जास्त छान आहे ते. आता मला माहिती नाही मोबाईल किती जण वापरायला लागले, पण मोबाईलमधनं बाहेर यायचे. त्या पहिल्या चित्रात जे की मोबाईलमधनं बाहेर येऊन खऱ्या लोकांशी बोलायचं आहे, खरी लोक जी आपण. म्हणून आता हाच कार्यक्रम ऑनलाईन केला तर तेवढी मजा नाही येणार.
असे आपण बसून जे एकमेकासमोर प्रेझेंट करतोय, गातोय, ऐकतोय, बडबड तुम्ही माझी ऐकताय, तर हे जे इन पर्सन भेटणं आहे, सोशलायझेशन, समाजात जाऊन वावरणं, एकमेकाच्या कामी येणं, हे एक कौशल्य आहे आणि त्याने आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं. त्यामुळे बाहेर पडा, लोकांना भेटा, नवीन ओळखी करा, नवीन मित्रमैत्रिणी करा आणि त्याच्यामुळेच मग आपल्याला जर नवीन सवयी चांगल्या आपण लावल्या तर जन्म जरी एकच असला तरी ते एकाच जन्मात आपण आपली एक नवीन आवृत्ती बघू शकतो आणि आपलाच मग पुनर्जन्म ह्याच जन्मी आपण घडवून आणू शकतो. त्याच्या हेल्दी राहण्यासाठी बीटरूटच्या विषय गरज असते. त्यामुळे बीटरूटची कमतरता झाली तर शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं, हातापायाच्या नसा वीक होतात, त्याच्यात मुंग्या यायला लागतात, थकवा वाटायला लागतो आणि एकूणच शरीराच्या वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये हा बीटरूटच्या अभावामुळे काही कॉम्प्लिकेशन्स हे आपल्याला दिसायला लागतात. तर बीटरूट प्रमाण कमी होतं. जे पूर्णपणे शाकाहारी लोक असतात त्यांच्यामध्ये बीटरूटचं प्रमाण कमी असण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जर बीटरूटच्या अशा लोकांमध्ये प्रमाण कमी असलं तर त्यांना बीटरूट सप्लिमेंटेशन घेण्याचा दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे बीटरूटच्या आयला गोळ्या घेणे किंवा व्हिटॅमिन B12ची इंजेक्शन घेणे हा त्याला समर्थ पर्याय आहे. जे लोक मांसाहारी आहेत त्यांना मांसाहारी वस्तूंमध्ये बीटरूटचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, त्याच्यामुळे त्यांना बीटरूटची कमतरता होण्याची शक्यताच तशी कमी असते. आणि जर त्यांना सुद्धा जर कमतरता झाली तर त्यांना सुद्धा बीटरूट सप्लिमेंट घेतल्या तर हा जो त्रास आहे त्यांचा म्हणजे साधारणतः हिमोग्लोबिन कमी होणे किंवा हातापायाला मुंग्या येणे, विकनेस वाटणे हे कमी व्हायला मदत होते. त्यामुळे बीटरूट जर कमी निघालं तर घाबरून जाऊ नका. त्याला अतिशय सिंपल आणि चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि ती ट्रीटमेंट घेतली तर बीटरूट डेफिशियन्सी जी आहे ती पूर्णपणे बरी होऊ शकते. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे आरोग्यदायक जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जीवनाचा कार्यक्रम आहे कारण रुग्णांच्या मनात आजाराबाबत जे रुग्णांची काळजी घेतात त्यांच्या मनात रुग्णांची कशी काळजी घ्यायची याबाबत खूप शंका असतात आणि या शंकांचं निरसन करण्यासाठी एक त्यांना कुठला तरी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा याच्यासाठी आम्ही हा स्वास्थ्य आरोग्य मेळाव्याचं आयोजन दरवर्षी करत असतो आणि त्याचा आमचे पेशंट, त्यांचे नातेवाईक सुरू या अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा घेतो. हा असाच कार्यक्रम यावर्षी सुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे. 8 फेब्रुवारी म्हणजे येत्या रविवारी हा कार्यक्रम आहे. सकाळी 10 वाजता रेसिडेन्शियल कॉलेज समोर जे पोलीस कल्याण केंद्र आहे तिथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि यावेळेसच्या कार्यक्रमाची एक नाविन्यता म्हणजे एक सांगीतिक जोड याला देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये न्यूरोमेंटलिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट पुण्याच्या डॉक्टर पौर्णिमा गौरी म्हणून या नावातलेले न्यूरोमेंटलिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट आहेत. ते मानसिक स्वास्थ्य कसं ठेवावं याच्याबद्दल सांगणार आहे. संगीताची जोड 2 प्रसिद्ध गायक आहेत. श्री निखिल महामुनी पुण्यातले नावाजलेले गायक आहेत आणि अनुराधा गोगटे या पुण्यातल्या नावाजलेल्या गायिका आहेत. ते दोघंही याला एक सांगीतिक जोड देणार आहेत आणि मी सुद्धा पेशंटच्या नातेवाईकांची त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या कार्यक्रमाचा जरूर तुम्ही लाभ घ्यावा अशी मी स्वास्थ्य हॉस्पिटल टीमतर्फे तुम्हाला विनंती करतो. हा कार्यक्रम हा विनामूल्य आहे पण त्यासाठी नोंदणी मात्र आवश्यक आहे. त्या कारणाचा आपल्या शरीरावरती घातक इफेक्ट होऊ नये याच्यासाठी जरूर ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा, अनुलोम प्राणायाम करा किंवा दीर्घ श्वसनासारखा व्यायाम करा. यूट्यूबवरती कितीतरी असे सोर्सेस उपलब्ध आहेत की गायडेड दीर्घ श्वसन कसं करावं
किंवा गाईड करण्यासाठी कितीतरी व्हिडिओज उपलब्ध आहेत. मी माझ्या ओपडीमध्ये सुद्धा असे कितीतरी व्हिडिओज लोकांना उपलब्ध करून देत असतो. त्याचा जरूर वापर करा. त्याच्यामुळे तुमच्या जीवनाचा ताणही कमी होईल आणि पर्यायाने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यासाठी खूप चांगला फायदा. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे आरोग्यदायी जीवनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.